कधीकधी खूप लांबचा पल्ला गाठायचा असेल तर काही पावले मागे यावे लागतात. आयुष्यात कधी अडकल्यासारखं वाटलं तर जोर लावून ढकलण्यापेक्षा क्षणभर थांबा, श्वास घ्या, पुन्हा प्रयत्न करा. अडकलेल्या चक्रातून बाहेर पडण्याची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा मनावरील दडपण कमी होतं. कथेचे नाव आणि बॉल सीमापार. हा आवाज स्टेडियमभर घुमला आणि अमर कुमार स्थिर व्हायच्या आधीच अंपायरने बोट वर केलं होतं. आऊट, 5 धावा. पुन्हा तेच. निराशा आता मोठ्याने ओरडत नव्हती, ती शांत झाली होती, जड झाली होती. गर्दीचा गोंगाट ओसरल्यानंतरही ती शांतता त्याच्या मागे मागे चालत होती. तोच पॅटर्न प्रत्येक सामन्यात पुन्हा पुन्हा घडत होता. बॅट जणू दुसऱ्याचीच वाटत होती. पाय हलत नव्हते. डोकं गोलंदाजापेक्षाही वेगाने पळत होतं. तो दिवसातून 2दा रणजी गोलंदाजांविरुद्ध सराव करत होता. बॅटिंग प्रशिक्षकांसोबत उभं राहणं, ग्रीप, स्टान्स सगळंच बारकाईने तपासत होता. प्रत्येक मॅचमधल्या आऊट होण्याचा क्षण तो मनात सतत घोळवत होता. त्याला धड झोपही लागत नव्हती. पण तरीही प्रत्येक डावाचा शेवट तसाच. एक आकडी धावा आणि पॅव्हेलियनकडे परतणारी पावले. जणू तो एका चक्रात अडकत चालला होता. एके सकाळी वर्तमानपत्रातील मथळा वाचून त्याला जोरदार धक्का बसला. अमर कुमार जादू गमावतोय. त्याने वर्तमानपत्र लगेच दुमडून ठेवले. पण ते शब्द त्याच्या मनात खोलवर रुतले गेले. आठवड्याच्या शेवटी सामना संपवून परतत असताना हॉटेलच्या मजल्यावर 2 कर्मचाऱ्यांच्या गप्पा कानावर आल्या. ते त्याची खिल्ली उडवत नव्हते, पण त्यांच्या शब्दात थोडी सहानुभूती होती. एकेकाळी त्याला आऊट करणं अशक्य होतं, एकाने म्हटलं. आता त्याला 10 धावा करणेही जमत नाही. ती दयाच त्याच्यावर होणाऱ्या टीकेपेक्षा त्याला जास्त लागली. हे चक्र त्याला खात होतं. तो शरीराने घरी असायचा, मनाने नाही. त्याची 4 वर्षांची मुलगी सान्वी एका संध्याकाळी त्याच्या मांडीवर बसली आणि हळुवारपणे तिचं डोकं त्याच्या छातीवर टेकवले. थोड्या वेळाने ती म्हणाली, तू आता माझ्याशी खेळतच नाहीस. ती तक्रार नव्हती, ते हृदय तुटल्याचं दुःख होतं. त्या रात्री त्याच्या अंतर्मनात काहीतरी हललं. अनेक महिन्यांपासून तो आपला फॉर्म परत येईपर्यंत स्वतःला मोकळा श्वास घ्यायची परवानगी देत नव्हता. पण कदाचित मोकळा श्वास घेणंच त्याला खरं तर गरजेचं होतं. त्याने पत्नीला सांगितलं की ते काही दिवसांसाठी ब्रेक घेणार आहेत. खऱ्या अर्थाने पूर्ण ब्रेक. ना क्रिकेटचे व्हिडिओज, ना सरावाचे ड्रिल्स, ना नेट्स. फक्त 5 दिवस पुन्हा एकदा वडील, पती आणि एक माणूस म्हणून जगण्यासाठी. थंडगार हवा आणि लांब सडक रस्त्यांवरील शांततेत कुल्लू मनालीने त्यांचे स्वागत केलं. सोलांग व्हॅलीच्या उतारांवर सान्वीसोबत स्कीइंगचा एक प्रयत्न करण्यात तो रमून गेला. सवय नसल्यामुळे साहजिकच काही मिनिटात त्याचा तोल गेला आणि उलटलेल्या शॉपिंग कार्टसारखा तो बर्फावरून घसरत खाली आला. अमर पाठीवर आडवा पडलेला. सान्वी इतकी हसली की शेवटी ती स्वतःच पडली. त्याच्या पत्नीलाही हसू आवरेना. अमरची हसून पुरेवाट झाली होती. अनेक महिन्यांपासून अशा प्रकारचे हसणे स्वतःकडून त्याने ऐकलेच नव्हते. नंतर गोठलेल्या बियास नदीच्या थंड पाण्यात पाय बुडवून काठावर बसलेले तिघे नदीच्या पाण्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा नाच बघत होते. वाट खडकाळ असूनही नदीचे वाहने चालू होते. कोणतीही बळजबरी न करता नदी तिचा मार्ग शोधत होती. अमर काहीही बोलला नाही, पण ते दृश्य बघून त्याच्या मनातील मळब दूर झाले होते. वन्यजीव अभयारण्यामध्ये ते उंच झाडांच्या खाली अस्पष्ट अशा पायवाटांवरून फिरत होते. सान्वी उचलून घेण्याचा हट्ट करत होती, चालण्याचा हट्ट करत होती, नंतर खारुताई मागे पळण्याचा हट्ट करत होती. त्याच्याकडून वेळही बघितली गेली नाही. अनेक तास निघून गेले. एकदाही पुढच्या सामन्याचा विचार केला गेला नाही, ना कोणत्याही सुधारणेचा विचार केला गेला. तो कोणताही लढा लढत नव्हता. तो तिथेच होता, पूर्णपणे, अगदी कृतज्ञ मनाने. जेव्हा ते घरी परतले, अमरने पुन्हा त्याची बॅट हातात घेतली. यावेळेस मात्र त्याला तिचा भार नाही. त्याला अपयशाची चिन्हे दिसली नाहीत. ती बॅट त्याला त्याची वाटत होती. पुढील कसोटीत त्याने शतक ठोकले. नंतर अजून एक, त्यानंतर अजून 2. सलग 4 शतके. भारताने 4ही सामने जिंकले. हेच त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं होतं आणि त्याचा आनंद द्विगुणित झाला. सगळेजण ह्याला पुनरागमन म्हणत होते. एक चमत्कार, एक तांत्रिक बदल. पण अमरला माहित होतं हे खूप सोपं होतं. ते दुष्टचक्र नष्ट होईपर्यंत तो बाहेरूनच पाहत होता. अखेर एका पत्रकार परिषदेमध्ये कोणीतरी तो प्रश्न विचारलाच, ज्याचं उत्तर सगळ्यांना हवं होतं. नक्की काय बदललं? तुम्ही तुमच्या तंत्रात बदल केला का? अमर हसला.
पण ते विजयी स्मित नव्हतं, तर समजुतीचं हास्य होतं. तो म्हणाला, मी नेहमी विचार करायचो, माझा फॉर्म परत आला की मी सुट्टी घेईन, पण झालं उलटच. फॉर्म परत मिळवण्यासाठी आधी सुट्टी घेणं गरजेचं होतं. मी दबावाच्या चक्रात अडकलो होतो आणि माझ्या मुलीने मला आठवण करून दिली की मी यातून कसे बाहेर पडू शकतो. तो क्षणभर थांबला. ते सत्य लोकांना पचू दिलं. कधी कधी पुढे जाण्याचा एकच मार्ग असतो, गोल गोल फिरणं थांबवणे. आयुष्यात पुन्हा पुन्हा तीच दुःख येत असतील, त्या चक्राशी लढू नका, त्यातून बाहेर पडा, आराम करा, पुन्हा सुरू करा, पूर्ण शक्तीनिशी परत या. प्रत्येक कथा देऊन जाते एक नवीन विचार. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.